नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयातील स्थानिक किंमत कशी काढायची हे बघणार आहोत। स्थानिक किमतीलाच इंग्रजीमध्ये प्लेस व्हॅल्यू असं म्हणतात। स्थान म्हणजेच काय? ठिकाण। प्लेस म्हणजे काय? ठिकाण। तर एखाद्या संख्येची स्थानिक किंमत कशी काढायची? तर ती संख्या कोणत्या स्थानात आहे किंवा कोणत्या घरात आहे यावरून त्याची स्थानिक किंमत ठरवली जाते। तर आपण उदाहरण पाहणार आहोत 342। यामधील हे दोन जे आहे ते कोणत्या स्थानात आहे किंवा कोणत्या घरात आहे? तर ते आहे एककाच्या घरात। ठीक आहे। त्यानंतर 4 जे आहे ते आहे दशकाच्या स्थानात आणि 3 आहे ते आहे शतकाच्या स्थानात। या स्थानावरूनच आपल्याला अंकांची स्थानिक किंमत काढता येत असते। आता त्यानुसार ह्या दोनची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे। 2 ही कोणत्या घरात आहे? तर ते एककाच्या घरात आहे। म्हणजेच किती? 2 ची स्थानिक किंमत ही 2च येते, कारण 2 एकक आहे त्यामुळे 2 येते। आता 4 हे कोणत्या घरात आहे? तर 4 आहे दशकाच्या घरात। आता 1 दशक म्हणजे 10, तर मग 4 दशक म्हणजे किती? तर 40, म्हणून 4 ची स्थानिक किंमत किती आली? 40। आता 3 हे शतकाच्या स्थानात आहे किंवा शतकाच्या घरात आहे असं आपण म्हणू शकतो, आणि म्हणून 1 शतक म्हणजेच किती? तर 1 शतक म्हणजे 100। तर मग 3 शतक म्हणजे किती? तर 300, म्हणून 3 ची स्थानिक किंमत किती? 300। अशानुसार जे ज्या घरात आहे त्यानुसार आपल्याला त्याची स्थानिक किंमत काढता येत असते। अशाच पद्धतीची आपण काही उदाहरणे पाहणार आहोत। अंकाला अंडरलाईन केलेले आहे त्या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे। पहिली संख्या आहे आपली 46। यामधील 4 ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची। तर 4 ची किंमत 4 कोणत्या स्थानात आहे बघा? एकक, दशक। मग 4 ची किंमत किती येणार? 40। त्यानंतर 15 मधील आपल्याला 5 ची स्थानिक किंमत काढायची। आता बघा बरं, 5 हे एकक, दशक म्हणजे 5 हे कशात आहे? एककाच्या घरात आहे, म्हणून 5 ची स्थानिक किंमत ही 5च येणार आहे। त्यानंतर पुढील उदाहरण आहे 257। 257 मधील आपल्याला 2 ची स्थानिक किंमत काढायची आहे। बघा बरं, एकक, दशक, शतक। आता शतकाच्या स्थानात आहे, म्हणजेच 1 शतक म्हणजे 100 असेल, तर 2 शतक म्हणजे किती? 200, म्हणून आपल्याला ह्या 2 ची स्थानिक किंमत किती मिळणार आहे? 200। त्यानंतर पुढील गणित आहे 607। आता 607 मधील आपल्याला 7 ची किंमत काढायची आहे। 7 हे कोणत्या घरात आहे? तर एककात आहे, म्हणून त्याची किंमत किती येणार आहे? 7। त्यानंतर पुढील उदाहरण आहे 1643 मधील आपल्याला या 6 ची स्थानिक किंमत काढायची आहे। बघा बरं, एकक, दशक, शतक। मग 6 शतक म्हणजेच किती? तर 600। त्यानुसार आपल्याला या 6 ची किंमत काढायची। त्या पुढील गणित बघा बरं, आता आपल्याला या 5 ची स्थानिक किंमत काढायची। आता आपण घरानुसार सुद्धा बघू शकतो बघा, एकक, दशक, शतक, हजार। हजार म्हणजेच किती? 1000। तर मग 5 म्हणजेच 5 ची किती येणार स्थानिक किंमत? 5000। किंवा आपण या 5 ला आहे तसं इथं लिहू शकतोय आणि याच्या पुढे मोजा बरं, 1 2 3, आणि म्हणून याच्यावर आपल्याला किती शून्य द्यायचे आहेत? 3 शून्य। म्हणजेच ह्या 5 ची किती स्थानिक किंमत आली? 5000। अशा पद्धतीने आपण स्थानिक किंमत काढू शकतो।